ओल्या काळेवालाची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने भिजवलेल्या काळेवालाचं कालवण कुकरला, ते पण बघा 2 शिट्ट्यांमध्ये 5 मिनिटामध्ये एवढं टेस्टी आणि रुचकर होतं. तर एक सोडून 2 भाकरी खाल. त्यासाठी बघा काळेवाले हे कोमट पाण्यात भिजत घालायचे आहे 7 ते 8 तासांसाठी. जर सकाळी बनवायचे असेल तर रात्री तुम्ही ओव्हरनाईट हे कोमट पाण्यात भिजत घालायचे. आता इथे वाटण काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घ्यायचे. थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. सोनेरी रंगावर कांदा छान असा लो फ्लेमवर भाजून घ्यायचा. खोबरं पण व्यवस्थित असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खरपूस, आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. व्यवस्थित मसाला हा भाजून घ्यायचा आहे. कांद्यासोबतच कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची, म्हणजे भाजीची चव दुप्पट वाढते. तर ब्राऊन कलरचा सोनेरी रंग येईपर्यंत असा हा कांदा भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं. नंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता हे काळेवाल छान भिजलेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर आपण डायरेक्ट कुकरला अगदी 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते, 2 शिट्ट्यांमध्ये बघा. तर काळेवाल छान भिजलेले आहेत. इथे एक प्रेशर कुकर तापायला ठेवायचा. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 चमचे तेल घातलं. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यामध्ये जिरी अर्धा चमचा घालायची आहे, मोहरी अर्धा चमचा घालायची, कढीपत्त्याची फ्रेश अशी पानं घालायची आहेत. तर 7 ते 8 मी इथे कढीपत्त्याची पानं घातली. जिरी मोहरी छान तडका बसल्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. पण त्या अगोदर इथे मसाले टाकायचे. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा रेग्युलरचा आपला मसाला काळा, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटलेलं वाटण व्यवस्थित त्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. पुन्हा परतून घेतल्यानंतर भाजीची चव दुप्पट वाढते. तर आता इथे बघा आमच्याकडे कालवण काळेवालाचं कालवण बोलतात, काही ठिकाणी काळेवालाची भाजी बोलतात. तर हे कालवण एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं, तर एक सोडून 2 भाकरी खाल एवढं टेस्टी लागतं बघा. आणि तुम्ही विशेष म्हणजे भाकरी चुरून खाल बघा. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची, फोडणीत टाकायची. नंतर गार्निशिंग म्हणून तुम्ही वरतूनही टाकू शकता. काही वाटणात टाकायची, म्हणजे भाजीची चव दुप्पट वाढते. सगळे मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे काळेवाल स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे काळेवाल व्यवस्थित भिजलेले आहेत बघा. भिजत घालतानाच कोमट पाणी करायचं, एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे. थोडंसं कोमट, हलकंसं कोमट पाण्यात हे काळेवाल भिजत घालायचे आहेत. तर ओल्या काळेवालाची भाजी आपण नेहमीच बनवतो बघा. त्या मार्केटमध्ये ओल्या शेंगा मिळतात, तर ती भाजी रुचकरच लागते. पण ही जी भिजवलेल्या काळेवालाची भाजी आहे ना, तर एवढी टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा बनवून बघा. कायम तुम्ही अशीच बनवाल. लागतनुसार पाणी घालायचं. 2 चमचे इथे दाण्याचा कूट घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी खडा मिठाचाच वापर केलेला आहे. 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते. आणि बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही असं चुरून खाऊ शकता, किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागते. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्त